बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील डोणगाव येथील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक कन्या शाळा बंद पडली असून येथील परिसरात मोठा शोषखड्डा खोदल्यानं येथील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय। बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील डोणगाव येथील लक्ष्मीनगर मध्ये असलेली जिल्हा परिषद कन्या शाळेची इमारत अनेक वर्षांपासून बंद पडली आहे। इमारतीकडे शाळेच्या कर्मचाऱ्यांचं अर्थपूर्ण दुर्लक्ष आणि शिक्षण विभागाचं लक्ष नसल्यानं या इमारतीची दयनीय अवस्था होऊन शासनाचे लाखो रुपये येथे धूळ खात पडले असून शासनाच्या मालमत्तेचं नुकसान होत आहे। तसेच या ठिकाणी अनेक प्रकारचे अवैध धंदे चालत असल्यानं परिसरातील लोकांना मनस्ताप होतोय। मात्र या प्रकाराकडे पोलीस प्रशासन दुर्लक्ष करताय, त्यामुळे परिसरातील नागरिकांचा आता पोलीस यंत्रणावरील विश्वासही उडलाय। तसेच या शाळेच्या आवारात मोठा शोषखड्डा खोदल्यानं लक्ष्मीनगर परिसरात राहणाऱ्या नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय। तर त्या शोषखड्ड्यात साचलेल्या घाण पाण्यामुळे रोगराई परिसरात पसरतीये। तसेच या परिसरात खेळत असताना 2 ते 3 वेळेस लहान मुलं या शोषखड्ड्यात पडले असल्यानं मधुकर सेवलकर यांनी वारंवार तक्रारी करूनही आणि वेळोवेळी तोंडी सांगितलं असताना देखील ग्रामपंचायत प्रशासनाकडून कोणत्याच प्रकारचं उत्तर मिळत नसल्यानं आता मात्र येथील महिलांनी पुढाकार घेत ग्रामपंचायत मध्ये धडक मोर्चा काढण्याचा निर्णय घेतलाय। तर पूर्ण जिल्हाभर स्वच्छता अभियान चालू असून डोणगाव येथे त्या स्वच्छ भारत मिशनचं 3:13 वाजलेत असं दिसून येत आहे। याशिवाय पटसंख्या अभावी जिल्हा परिषद मराठी प्राथमिक कन्या शाळांची पटसंख्या हा सध्या चर्चेचा विषय होतोय। त्यानुसार जिल्ह्यात 0 पटसंख्या असलेली डोणगाव येथील लक्ष्मीनगर मध्ये असलेली कन्या शाळा बंद करण्याची नामुष्की आता जिल्हा परिषदेवर ओढावली आहे। गड्डा केलेला आहे, तिथं घाण पाणी साचलेलं आहे आणि त्या गड्ड्यात जंतू आहेत। त्याच्यामध्ये काही आणखीन समजा विचू काटे वगैरे त्याच्यात 2-3 वर्ष झाले आम्ही तक्रार केलेली आहे। म्हणजे पेपरात बातमी सुद्धा दिलेली आहे, पण त्याचा काही विल्हेवाट लागलेला नाही आहे। त्या गड्ड्यामध्ये 1-2 मूल पडलेलं आहे आणि आजूबाजूला म्हणजे त्या गड्ड्यामुळे इतका त्रास होऊन राहिला, आम्ही बातमी देऊन पण याचं म्हणजे काहीच विल्हेवाट लावलेला नाही आहे। याचं तुम्ही काहीतरी करावं। आणि या म्हणजे शाळेच्या बाजूलाच मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये घाण पाणी चाललेलं आहे आणि आम्ही त्या मंदिरात रोज सकाळी जातो त्या घाण पाण्यावरून। याचं तुम्ही काहीतरी हे करा, विल्हेवाट लावा। नंबर 2 लक्ष्मीनगर मध्ये गड्डा खणलेला आहे। या गड्ड्याचा आम्हाला खूप त्रास होतो। याची आम्ही कंप्लेंट केली तरी कोणत्या प्रकारची ऍक्शन घेतली नाही। या गड्ड्यामुळे डेंग्यू मलेरिया अशी रोगराई वाढलेली आहे। तर आमचं म्हणणं आहे की एवढं फक्त गड्ड्याचा विल्हेवाट लावा आणि नाल्या काढून द्या आम्हाला। आणि ही शाळा चालू करून द्यावी। शाळा 5 वर्ष झाली बंद आहे। शाळा सुरू करून ठेवली। तुम्हाला काय वाटतं शाळेचं काय व्हावं? चालू हा नाही लगेच पाडू टाका, बंद करून फेकून द्या सगळं माल उचलून द्या, गरीब राहायला पटापट जागा मोकळी करून। काही तर फायदा नाही याचा। पत्ते खेळून राहिले, पोलीस लोक येतात मुकड्यात पाळतात, सगळ्या गल्लीत आता पोरी सुरी येत ना। कन्या मराठी शाळा जी आहे ती 4-5 वर्ष झाली बंद आहे। बंद असल्यामुळे ग्रामपंचायतने सगळ्या नाल्याचं पाणी इथे मोठा गड्डा जेसीबीने करून नाल्याचं पाणी सगळं इकडे काढलेलं आहे। इकडे खूप रस्त्याचा प्रॉब्लेम आहे, आम्हाला जाता येत नाही। आम्ही म्हातारे माणसं आहे, 3-4 वर्ष झाले पाहतो, पण चिखलातून जाता येत नाही, येता येत नाही। पडली 1-2दा, पण याची कोणी काही दखल घेत नाही। याची दखल घ्यावी अशी विनंती आहे आमची। प्रतिनिधी देविदास खनपटे, NTV न्यूज बुलढाणा।